Welcome all of you for the next lecture of accounting. Today we are going to start our third problem related with the retirement of partnership. Let us understand the problem first. The balance sheet of Shyam Traders Pune as follows. We have given the balance sheet of Shyam Traders. There are three partners, Ramba, Menka and Urvashi. And all are sharing the profit and losses into 5:2:3. Ramba, Menka, Urvashi. 5:2:3. Its अर्थ 5/10, 2/10, 3/10. ओल्ड रेशो लक्षात ठेवा. बॅलन्स शीट मध्ये बघूयात काय काय दिलेलं आहे. कॅपिटल दिलाय, बिल्स पेबल दिलाय, जनरल रिझर्व दिलाय आणि ऍसेट साइड बघू. ऍडजस्टमेंट काय म्हणते. मेनका रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ऑन 1st April 2019. मेनका रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ऑन 1st April 2019. म्हणजे रिटायरिंग पार्टनर कोण आहे. हा पार्टनर रिटायरिंग पार्टनर आहे. सो मेनका इज रिटायरिंग पार्टनर. आपल्याला रिटायरिंग पार्टनरवर लक्ष द्यायचंय. म्हणजे आता पार्टनरशिप मध्ये कोण राहणार फक्त रंभा आणि उर्वशी. बघूत काय म्हणतात. आणि हे रिटायरमेंट होत आहे 1st April 19 ला. ठीक आहे. स्टॉक ₹28,000 म्हणजे स्टॉकवर ऍडजस्टमेंट आहे. स्टॉकला टिक करा. बिल्डिंग अप्रिशिएटेड बाय 10%. बिल्डिंगला टिक करा. प्लांट अँड मशिनरी आहे 10%. प्लांटला टिक करा. आरडीडी कशावर असते. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स म्हणजे डेटार्सला टिक करा. गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड 8,000 and remaining partner decide that goodwill will be written back in their new profit sharing ratio. ठीक आहे. गुडविल वर ट्रीटमेंट दिलेला आहे. गुडविलची ट्रीटमेंट आपण नेहमीच नंतर करतो, शेवटी करतो. अमाऊंट ड्यू टू मेनका इज ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. म्हणजे इथं कॅश मध्ये पेमेंट होणार आहे का मेनकाला. नाही. जे काही पैसा आहे तो पैसा लोन म्हणून बिझनेस स्वतःकडे पैसा ठेवेल आणि नंतर कधीतरी भविष्यामध्ये मेनकाला द्यायचा प्रयत्न बिझनेस करणार आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्म नंतर पैसा देणार. आता आपल्याला परत गरज पडली तर लेजर तयार करू. आपण किती अकाउंट तयार करतो. 3. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. 3 खाते तयार करतो आपण. बॅलन्स शीट सुद्धा तयार करतो. ओके. बघूया. कॉलम प्रिपेअर केलेत का. कॉलम प्रिपेअर करा. So, let us see the problem first. In balance sheet we have given capital. How much? 36,000, 32,000 and 70,600. कुठे येणार. कॅपिटल आहे. बाय बॅलन्स how much. 36,000, 32,000, 17,600. Okay. Alright. Next काय दिलंय. ऍडजस्टमेंट आहे काही. मग डबल इफेक्ट होणार आहे का. ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट होणार आहे. नाही. नेक्स्ट सांगा. क्रेडिटर्स काही दिले का ऍडजस्टमेंट. क्रेडिटर्स वर दिसतंय का तुम्हाला ऍडजस्टमेंट काही नाही. मग काय करायचा. बॅलन्स शीट मध्ये चेंज होणारच नाही. क्रेडिटर्स जेवढा आहे तेवढ्यालाच आहे क्रेडिटर्स. किती आहे
20,000 का डायरेक्ट लिहून टाकलं 20,000. हा फायदा होतो टिक केलेल्याचा, आपल्याला कळतं कुठं आपल्याला दोनदा विचार करायचा. नेक्स्ट बिल्स पेएबल. काही आहे का ऍडजस्टमेंट बिल्स पेएबल वर? नाही. किती आहे बिल्स पेएबल? बिल्स पेएबल 1,1200 रुपये आला. नेक्स्ट काय? जनरल रिझर्व. मी तुम्हाला सांगितलंय नेहमी रिझर्व काय होतो? ओल्ड रेशो मध्ये वाटून घेतला जातो. राहिलेला पैसा आहे ना, ते मेनका रिटायर होते है ना, मेनका रिटायर होताना काय म्हणते, आपण जे बाजूला ठेवला होता पैसा कधीतरी गरज पडेल म्हणून, तो पैसा आता मला माझा देऊन टाका. आणि तो पैसा सुद्धा तिन्ही पार्टनर्स रिटायर होण्याच्या अगोदर, जो पार्टनर रिटायर होतोय तो पार्टनर रिटायर होण्याच्या अगोदर वाटून घेतील. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये. आणि ओल्ड रेशो काय? 5:2:3. कुठं जाईल तो पैसा? जनरल रिझर्व मध्ये है ना. लिहून टाकूच लगेच. ठीक आहे. बाय जनरल रिझर्व है ना. 5:2:3. वर्किंग नोट नंबर 1. जनरल रिझर्व is shared among the old partners. General reserve is shared among the old partners. जनरल रिझर्व असू का किंवा रिझर्व अँड सरप्लस असो, ओल्ड पार्टनर्स मध्ये, among the old partners in old ratio, that is 5:2:3. आता जनरल रिझर्व किती आहे? 14,000 आहे का टोटल? जनरल रिझर्व 14,000 है ना. कसे वाटायचे? 5/10, 2/10, 3/10. 5/10 कोणाला? रंभा, मेनका आणि उर्वशी. बघा, रंभाला 14,000 गुणिले 5/10, मेनकाला 14,000 गुणिले 2/10, उर्वशीला 14,000 गुणिले 3/10. सांगा बरं किती येतं? 7,000. या सगळ्यांची टोटल 14,000 व्हायला पाहिजे बरं का. ते मॅच करायची, नेहमी मॅच करायची. काय होतं, बऱ्याचदा आपण कॅल्क्युलेट करताना चुकतो, म्हणून टोटल 14,000 येते का ते बघितलं तर क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन जातं. कळलं? आता रिझर्व आहे, लिहून टाका. 7,000, 2,800, 4,000, 200. कुठून आला तर वर्किंग नोट नंबर 1. आपल्या लक्षात येतं लगेच एंट्री. ठीक आहे, झालं. आता ही ऍडजस्टमेंट आहे का? नाही. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं होतं, पण आपल्याला माहित होतं डबल इफेक्ट होणार आहे का. दुसरी गोष्ट, जनरल रिझर्व तर वाटून टाकला, बॅलन्स शीट मध्ये राहिला का? वाटून टाकला ना पार्टनरला. आता ह्या तारखेला रिटायर होतोय पार्टनर, त्याच्या अगोदरच वाटून घेतलाय, मग राहणार आहे का बॅलन्स शीट मध्ये? लिहायची गरजच नाही, संपला ना, रिझर्व संपला. कळालं? म्हणून मी तिकडे लिहित नाही. आता नेक्स्ट काय? रिझर्व तर झाला. आता ऍसेट साईडला येईल, आणि लक्ष द्या ऍसेट वाढतोय का कमी होतोय, त्या हिशोबाने तुम्हाला एंट्रीज करता येते. सांगा, पहिला ऍसेट कोणता आहे? प्लांट अँड मशिनरी. काय दिलं प्लांट अँड मशिनरीवर? डेप्रिसिएट झालाय होतं.
डेप्रिसिएट झालं म्हणजे काय? कमी झाला. किती होता प्लांट? 32,000. कमी कितीनं झालाय? 10%. बघा, प्लांट अँड मशीन 32,000 होता, लेस 10% डिप्रिसिएशन म्हणजे 3200. किती राहिला आज प्लांट? 32,000 मधून 3200 गेला किती? 800 है ना. बघा, 3200 ना किंमत कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये ट्रान्सफर करावं लागेल. लॉस डेबिट ऑल नॉमिनल अकाउंट आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर नुकसान झालंय आपलं. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशीन. किती रुपये झाला? नेक्स्ट आयटम सांगा. बिल्डिंग आहे का ऍडजस्टमेंट? काय म्हणते? ऍप्रिसिएट. वाढ झाली बिल्डिंग मध्ये. होती ना किंमत वाढतात ना बिल्डिंगच्या. बिल्डिंग घेतली होती 40,000ला. बिल्डिंग 40,000ची बिल्डिंग ऍड 10% आहे का? 10% ऍप्रिसिएशन ऍड करा. 4,000 रुपये ना, 44,000 झाली. 4,000 रुपयाचा फायदा झाला. जसं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे तसंच क्रेडिट ऑल इन्कम झाला बिझनेसला. लिहून टाका. किती? बाय बिल्डिंग अकाउंट ना. किती रुपये? 4,000. लगेच ट्रीटमेंट करायची सायमल्टेनियसली. झाला. पुढे अजून काय दिलंय? स्टॉक आहे का ऍडजस्टमेंट? रिव्हॅल्यू केली स्टॉकची. किती? 28,000. मला सांगा, स्टॉकची रिव्हॅल्यू केली. रिटायर होताना व्हॅल्युएशन काढलं स्टॉकचं. किती रुपये दिले स्टॉक? 28,000. 400 का? 28,000. बघा, लक्ष द्या काळजीपूर्वक. स्टॉक तुम्हाला दिलाय 28,000. किती तारखेला? रिटायर होताना. रिव्हॅल्यू केली, कॅल्क्युलेट केलं परत 28,000. पण तुम्ही अगोदर बॅलन्स शीट मध्ये किती लिहिले? स्टॉक किती लिहिले? 20,000. ह्याचा अर्थ स्टॉक 20,400 लिहिला होता आणि आहे किती? 28,000. फायदा झाला की नुकसान? फायदा झाला ना. कितीचा फरक आहे? 7 का? 600 का? है ना. काय केलंय? स्टॉक वाढलाय. त्याला आपण काय म्हणतो? त्याला स्पेसिफिक नाव दिले ऍप्रिसिएशन. स्टॉक होता 20,400च्या ओल्ड बॅलन्स शीट मध्ये, जे क्वेश्चन मध्ये दिले तुम्हाला. पण आज कॅल्क्युलेट केला तर किती आलाय? 28,000. ह्याला स्टार मार्क करा. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काय वेगळं आहे ते तुम्हाला स्टार मार्क केलं की कळतं. या प्रॉब्लेम मध्ये इथं कधी कधी आपण एक्झामला जाताना नजर मारतो, एकदा बघून घेतो. करमतच नाही आपल्याला. जोपर्यंत घरातून निघत नाही आपण तोपर्यंत आपण वहीला बघत असतो. आणि अभ्यास झालेला आहे, कॉन्फिडन्स आहे, पण निघताना आपण म्हणतो की प्रश्न बघून जाऊ. आणि कधी कधी आपण रीड करतो क्वेश्चन्सला. असा स्टार मार्क करून ठेवायचा प्रत्येक क्वेश्चनला. कुठं कुठं वेगळं डायरेक्ट नजर तिथं जाते. अरे स्टॉकची एंट्री आहे, व्हॅल्यूड म्हणलं की डायरेक्ट लिहायचं आणि जे काही डिफरन्स आहे. आता समजा 20,400च्या जागी 19,000 लिहिलं असतं तर काय झालं असतं? डेप्रिसिएशन. इथं लक बाय चान्स 28,000 झालंय म्हणजे वाढलाय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ऍप्रिसिएशन है ना. ऍड केला बरोबर मॅच झाला की 28,000. वाढ झाली आहे म्हणून बाय स्टॉक अकाउंट. किती? 7,000. फायदा झालाय. इन्कम कळलं का? लक्षात आलं का? हे एवढं झालं. सगळं अकाउंट टॅली करताना सांगतो. परत एकदा रिवाइज करतो.
स्टॉक झालाय, नाहीतर बघून घ्यायचं. क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट नव्हती, जशाला तसा लिहिला. बिल्स पेबल ऍडजस्टमेंट नव्हती, जशाला तसा लिहिला. नंतर लक्षात आलं जनरल रिझर्व्ह. रिझर्व्ह नेहमी आपण वाटून देतो. रिटायर होणारे पार्टनर रिझर्व्ह ठेवलेला पैसा काय करायचा आहे, वाटून घ्यायचा. राहिला का रिझर्व्ह, संपला रिझर्व्ह. इथं ह्या दिवशी रिझर्व्ह आता राहिलेला नाहीये. आता बिल्डिंग वर वाढ झाली आहे 10% अप्रिसिएशन. बिल्डिंग 40,000 ची 44 झाली, म्हणजे 4,000 रुपयाची वाढ झाली, फायदा झाला. इन्कम आहे. प्लांट कमी झालाय, किती 10% कमी झाला. 3200 रुपयाचं नुकसान झालं लॉस मध्ये. किती राहिलं 28,800 किंमत आहे. आजच्या दिवशी किती किंमत आहे 1 एप्रिलला. स्टॉक 20,400 होता, पण 28,000 लिहिलाय. ह्याचा अर्थ 7,600 ने वाढलाय. स्टॉक वाढलाय म्हणजे फायदा आहे. इन्कमला लिहिलं. कळालं का? नेक्स्ट बघून घ्या. डेटार्स वर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे ना. काय म्हणतंय, जे डेटार होतं ना 16,800 रुपयाचा डेटार होता. बघा हा ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे ही. IFP सन्ड्री डेटार्स किती आहे 16,800. आता ऍडजस्टमेंट बघा, लक्ष द्या, क्लिअर कट लक्ष द्या. काय लिहिले सांगा. डेटार्स वर डाऊट आहे ऍडजस्टमेंट मध्ये. बघा आधी डाऊट वेगळा असतंय, नंतर डाऊट वेगळा असतंय. माणसाचं मन आहे ना, परिवर्तन होतं. आधी जेव्हा त्याच्या बोलण्यात फरक येत होता, आज त्याच्या बोलण्यात फरक येतोय. आधी आपल्याला काय वाटलं, जेव्हा पार्टनर बिझनेस करत होते 800 रुपये बुडतील. डाऊटफुल किती होता 800 रुपये. बघा बॅलन्स शीट मध्ये क्वेश्चनच्या काय डाऊट होता तेव्हा 800 रुपये बुडतील. जेव्हा पार्टनर रिटायर होतोय ना, तेव्हा रंभा आणि उर्वशी म्हणते मेनका आम्हाला असं वाटतंय की आता पैसे बुडण्याचे चान्सेस 1,000 रुपये. आधी किती बुडतील वाटलं होतं 800. दिले ना प्रॉब्लेम मध्ये डाऊटफुल 800 रुपये. आज किती वाटतंय 1,000 रुपये. म्हणजे अजून किती रुपये बुडण्याचे चान्सेस वाटत आहेत. कळालं का मी काय करतोय. आधी किती बुडत होते 800. आज डाऊट कितीचा आहे, आज कितीचा डाऊट आहे 200 रुपयाचा. एक्स्ट्रा डाऊट आहे. आधी वाटत होते 800 रुपये बुडतील, आज वाटतात 1,000. आता बघा कुठे गेला प्रॉब्लेम मध्ये. हा डेटार्स आज किती बुडतील वाटते. लेस RD किती बुडतील वाटते 1000. म्हणजे किती येतील वाटतंय 15,800. यात काही प्रॉब्लेम नाही. मागच्या वेळेस जेव्हा ती बॅलन्स शीट बनवली ना, बॅलन्स शीट बनवली ना, तेव्हा 800 रुपये लिहिते. त्याचाच इफेक्ट P&L ला पण केला असेल त्यांनी, तेव्हा 800 रुपये म्हणून. आज किती बुडायले 1,000. म्हणजे अजून किती बुडायले 200. ऍक्च्युअल नुकसान कितीच आहे अजून आजच्या दिवसाला 200 रुपये. 800 तर ऑलरेडी लिहिते. जेव्हा ती बॅलन्स शीट बनवली तेव्हा तसंच P&L बनवला असेल ना. आज आपण 1,000 रुपये लिहितोय, पण ऍक्च्युअल नुकसान कितीच आहे 800 तर ऑलरेडी रेकॉर्ड केलेलं आहे. आज नुकसान आपल्याला वाटतंय नुकसान ना 2RDD. आधी 800 होतं, आज 1,000. आधीचे 800, आज ऍक्च्युअली मध्ये 200च आहे. स्टार मार्क करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला आता प्रॉब्लेम कळू लागलाय. एक 2-3 ऍडजस्टमेंट आहे जिथं तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यायचं. त्यातली ही एक ऍडजस्टमेंट आहे. सगळ्यांना कळालं का. परत एकदा सांगू. हे बघा सन्ड्री डेटार्स होते 16,800. म्हणजे कंपनीने उधारीवर गुड्स विकलं होतं 16,800चं. आधीच विकलं होतं. आज मेनका रिटायर होते. मेनकाला म्हणलं मेनका तू रिटायर होते, पण आपण जेव्हा उधारीवर गुड्स दिलतं ना, समजा मिस्टर रामला दिलतं, त्या रामला मी तेव्हा बोलले होते, तेव्हा वाटलं होतं की 800 रुपये बुडतील. त्याच्या बोलण्यावरून फरक जाणवत होता. ते असतं ना इतने कैसे क्या पैसे हुए म्हणत असतो ना कस्टमर, वो थोडा कम करो कुछ तो. मग मला डाऊट आला बोलता बोलता 800 रुपये बुडतील. आणि मेनका आज रिटायर होते आणि आपण मेनकाला म्हणतोय
मेन का तू रिटायर होते तेव्हा वाटत होते 800 रुपये पडते, आज वाटायला 1000 रुपये पडते. मेन का म्हणजे तेव्हा तर 800 रुपये म्हणला होता, हो 800 रुपये पडतील. म्हणजे त्यावेळेस आपण काय कन्सिडर केला होता P&L मध्ये, तू ऑलरेडी 800 रुपये. आज तुम्ही बदललात, आज किती म्हणताय 1000 रुपये. ह्याचा अर्थ 200 रुपये बुडायला. म्हणजे 15800 येण्याची शक्यता आहे. ऍसेट किती झाला 15800. आता 200 रुपयाचं नुकसान लिहावं लागेल ना. 800 ऑलरेडी लिहिते, 1000 मधून 800 काढून टाका तर ऍक्च्युअल 200 रुपये कळेल. आता जर 1000 लिहिले नाही तर ते आधीचे 800 आणि 1000 1800 होते. प्रॉफिट अजून कमी होते. नुकसान फक्त 200च आहे ना, एक्स्ट्रा 200च नाही. समजा की नाही समजा, एकदम क्लिअर. मग आता मला सांगा पुढे अजून काय राहिले. हा अजून एकदा नाही, 1000चा विचार मला विचारल्याच राग येत नाही. परत वेगळ्या पद्धतीने सांगतो. माझ्या कंपनीकडून तू गुड्स घेतलास 16800 आधीच, है ना. हे रंभा मेनका आणि उर्वशीच्या जागी मी आणि अजून 2 पार्टनर होते. आता झालं काय, 16800 गुड्स घेतला होता आणि तेव्हा तुझा फोन आला मला असं, काय म्हणजे पंड्या सर 16800 गुड्स द्यायला तुम्ही 16000 लावा. मी म्हणलं तसं नसतंय रे, बिझनेस आहे, मलाही खर्च येतो वेगवेगळा. 16000 तर काय होत नाही, 800 रुपये बट ठीक आहे होतंय, करा 16000. मी म्हणलो नाही 16000 होत नाही, 16800 द्यावे लागतील. पण आता माझ्या डोक्यात बसली डाऊट. माझ्या डोक्यात काय बसलंय डाऊट, हे 800 रुपये गुड होते. डाऊट आहे ना. आता मी काय म्हणलं माझ्या 2 पार्टनरला बोलू, अरे पार्टनर्स तुझं नाव काय. आदित्यने मला फोन केला काल, म्हणला 16000 लावा. म्हणलो नाही रे 16000 तर काही होत नाही, 16800 द्यावे लागते. पण मला डाऊट आहे. मग ते म्हणलं की डाऊट आहे ना, तर एक काम करा 800 रुपये नुकसान समजाच, काय सांगता येत नाही. त्या आदित्य सोबत आपल्याला अजून व्यवहार करायचा आहे, त्याला नाराज पण करता येत नाही. आले तर आले, नाही आले तर नाही आले. 800 रुपये लॉस म्हणून ट्रीट केला. 800 रुपये लॉस म्हणून ट्रीट केला आणि ते 16800 कुठं लिहिले हे बघा तुम्ही, ऑलरेडी क्वेश्चन मध्ये बघा. 800 रुपये लॉस म्हणून ट्रीट केलाय, है ना. आज मी काय म्हणतो माझ्या 2 पार्टनरला, अरे पार्टनर मला तुमच्या बिझनेस मध्ये राहायचं नाही, आता मला दुसरं काहीतरी बघावं लागेल, मला तुमच्या बिझनेस मध्ये राहायचं नाही. आणि मी म्हणतो की माझे पैसे परत द्या. आणि ते आदित्यकडून 16800 येणार होते ना, ते 16800 बॅलन्स शीट मध्ये द्या. तर ते आदित्य म्हणाले, ते बाकीचे पार्टनर म्हणाले, आदित्यने त्यावेळेस म्हणले ना 800 रुपये बुडतील म्हणून, तर 800 रुपये येणार नाहीत असं गृहीत धरू. म्हणून 16800च्या जागी 16000. पण ते दुसरा पार्टनर मला नाही परवाच भेटला होता मला त्यानं म्हणला की 1000 रुपये कमी करा. म्हणलं अरे अजून 200 रुपये का, आधीच तर 800 रुपये म्हणले होते आपण, आता अजून 200 रुपये. डाऊटफुल आहे. अहो पंड्या सर तुम्ही गेल्यावर अजून 1000 रुपये त्यानं कमी दिले, आमचं 200चं नुकसान होते. म्हणून 200 रुपये नुकसान अजून पकडावं लागते. आधीच 800 पकडले, आता अजून 200 पकडावं लागते. म्हणलं पकडावं लागतं. 1000 रुपये बुडवलेले दाखवा, 800च्या जागी 1000 रुपये दाखवा. आणि अजून किती राहिले तुमचे 200 ना, 800 आधी लिहिले ना, आता किती लिहिले 1000, म्हणजे किती लिहायचे 200 लिहून टाका. हिशोब क्लिअर करा, मला बाहेर पडू द्या, पेंडिंग ठेवू नका. समजा की नाही समजा, आता कळालं, कळतंय झालं. आता पुढे बघा बँक. आता मला सांगा बघा, कॅश किंवा बँक एकच आहे. लक्ष द्या परत एकदा. कालच्या प्रॉब्लेम मध्ये पार्टनर रिटायर होताना कॅश मागत होता, त्याला काही पैसा कॅश दिलता, कॅश नव्हता तर आपण कॅश अकाउंट प्रिपेअर केला. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये कॅश होता तर कॅश देऊन मोकळं केलं. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये कॅश तेवढा नव्हता, कॅश अकाउंट प्रिपेअर केला, पार्टनरने कॅपिटल टाकलं आणि मग कॅश मध्ये सेटलमेंट केली. आजच्या प्रॉब्लेम मध्ये कॅश मध्ये पेमेंटच करायची नाहीये. कॅशला धक्का बसणार आहे का, आहे तेवढाच कॅश. किती आहे बँक मध्येच कॅश असते ना, म्हणून बँक किती आहे झाला. धक्का बसलाय का कॅशला, कारण सगळा पेमेंट कशात करायचा आहे, लोन म्हणून करायचं आहे, नंतर करायचं, आज करायचंच नाही. आता मला सांगा तुम्हाला गुडविलची ट्रीटमेंट राहिली काय म्हणते बघा. गुडविल ऑफ रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड 8000. पार्टनरची गुडविल किती आहे 8000 आहे ना. हा, आणि
रिमेनिंग पार्टनर्स, रिमेनिंग कोण आहे? रंभा आणि उर्वशी. रिमेनिंग पार्टनर डिसाइड दॅट गुडविल विल बी रिटर्न बॅक. म्हणजे हे मेनकाला म्हणतात, अरे मेनका तुझे जे गुडविलचे पैसे आहेत ना ते आम्हाला देऊन टाक आणि आम्ही ते गुडविल आमच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणता आहे? 5:3. 5:3 मध्ये वाटून घेऊ. आता इकडे ऑलरेडी न्यू रेशो दिलाय आणि असं म्हणलं नाहीये. मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघा गुडविल मध्ये काय म्हणलं होतं? गुडविलची ट्रीटमेंट ऍडजस्टमेंट नंबर 4 प्रॉब्लेम नंबर 2 बघा. गुडविल ऑफ द फर्म इज फिक्स्ड 12,000. टोटल फर्मची गुडविल 12,000 होती. म्हणून आपण रिटायरिंग होणारा पार्टनर कोण होता? रिटायरिंग होणारा सोना, तिची गुडविल वेगळी काढली. इथं टोटल फर्मची गुडविल म्हणलंय का? शब्दावर लक्ष द्या. तिथं टोटल फर्मची गुडविल होती म्हणून फक्त सोनाची गुडविल सोना वाटू शकते, अख्ख्या फर्मची वाटू शकते का? म्हणून आपण फक्त सोनाची गुडविल काढली कॅल्क्युलेट करून. इथं काय म्हणले? गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर ऑलरेडी कॅल्क्युलेट करून गुडविल सांगितली रिटायरिंग पार्टनरची. किती रुपये? 8,000. कळालं का फरक? कालच्या प्रॉब्लेम मध्ये टोटल फर्मची गुडविल दिली होती म्हणून सोनाची गुडविल सोना फक्त देऊ शकते बाकीच्या पार्टनरला. म्हणून फक्त सोनाची गुडविल किती होती? 4,000 होती ना? 3,600 तेवढेच वाटून घेतले नाना आणि नानीनं. इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट करून गुडविल सांगितली आहे रिटायरिंग पार्टनरची. रिटायरिंग पार्टनर म्हणजे कोण? मेनका. मेनका म्हणाली माझ्याकडे किती रुपये गुडविल आहे? 8,000 रुपये. म्हणजे घ्या वर्किंग नोट नंबर नेक्स्ट. इन दिस प्रॉब्लेम फरक समजून घ्या प्रॉब्लेमचा, मागच्या प्रॉब्लेमचा आणि या प्रॉब्लेमचा. उद्या म्हणू का पंड्या सर तुम्ही बदलायलात म्हणून वेगळं सांगितलं आज वेगळं. मागच्या प्रॉब्लेम मध्ये फर्मची गुडविल होती म्हणून सोनाची गुडविल कॅल्क्युलेट केली वेगळी आणि मग वाटून घेतली. डबल काम झालं. इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट करून सांगितलं गुडविल. इन दिस प्रॉब्लेम गुडविल ऑफ रिटायरिंग पार्टनर इज directly given. In this problem, goodwill of retiring partner is directly given. And Rambha and Urvashi will share this goodwill in new ratio. Rambha and Urvashi will share this goodwill in new ratio, that is 5:3 ना? है ना? आता बघा मेनकाची गुडविल किती आहे? मेनका गुडविल किती आहे? 12,000 का? 8,000. 5 मिनिट. 5:3 ना? 5:3 म्हणजे 5/8 3/8. 5:3 म्हणजे काय? आता गुडविल 8,000 गुणिले 5/8, 8,000 गुणिले 3/8 किती येतं? 5,000 3,000. आता बघा बाय गुडविल कोणाची गुडविल चालली आहे? मेनकाची ना? 8,000. कोणाला भेटतीये? टू गुडविल रंभाला किती? 5,000. मेनकाची तर चालली आहे आणि इकडं 3,000. झाला काही गुडविलचा ट्रीटमेंट? कळलं का नाही कळलं? आता सगळं संपलंय. सगळे ट्रीटमेंट झाले, काहीच उरलं नाही. पण म्हणलंय काय? जे काही बॅलन्स उरल मेनकाचा ते लोन म्हणून ट्रीट करा. आता मला प्रॉफिट झाले का लॉस झाले ते सांगा. रिव्हॅल्युएशन मध्ये 11,600. 11,600 टू P&L सॉरी पार्टनर्स कॅपिटल ना? पार्टनर्स कॅपिटल किती येते? 8,000. रंभा मेनका
उर्वशी. रंभा मेनका उर्वशीचं सांगा किती येतं? 5:2:3 ना. हा 4100 1640. ट्रान्सफर करून टाका. कुठे ट्रान्सफर करणार? प्रॉफिट म्हणून डेबिटचा क्रेडिटला बाय फी अँड ऍडजस्टमेंट प्रॉफिट. किती आहे? 4100 1640 2407. कोणाचा अकाउंट आधी क्लोज करायचा? जो पार्टनर रिटायर होतोय त्याचा. कोण रिटायर होतोय? मेनका. सांगा मेनकाचा. 44 440 44400. किती राहिले? 44440. एवढे द्यायचे ना. लक्ष द्या. थोडंच राहिले. 2 मिनिटासाठी वेस्ट करू नका. 2 लोन अकाउंट है ना. सॉरी बॅलेन्सिंग फिगर. 4440 ठीक आहे. आता बघा हा लोनला ट्रान्सफर करायचा आहे. लिहा 2 लोन अकाउंट न कोणाचा? मेनकाचा. किती? 2 पार्टनर्स कॅपिटल. नवीन कॅपिटल किती आहे पार्टनरचा? इथला बॅलेन्सिंग फिगर है ना. किती आहे? 2 बॅलन्स कॅरीड आउट. किती? 4100. हे किती येते टोटल? 47 100 47 100. इथल्या टोटल सांगा. 21260. 24 इथला कॅपिटल म्हणून लिहा. कोणाचा? रंभा आणि उर्वशी राहिले है ना. 42 100 ना. 42 100 ना. 24 21260. बघा बरं टॅली होता का?